6वा अभंग आहे आणि पहिल्या सप्ताहाचा देखील 6वा अभंग आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, नेगे माझी वाचा तुटे. नेगे माझी वाचा तुटे, नेगे माझी वाचा तुटे. महालाभ भोकासाठी मेघे माझी वाचा तुटे, मेघे माझी वाचा तुटे. विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव, विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव, मेघे माझी वाचा तुटे. नेगे माझी वाचा तुटे, नेगे माझी वाचा तुटे. महालाभ भोकासाठी नेगे माझी वाचा तुटे, नेगे माझी वाचा तुटे. तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, जाती संतांची जपे, जाती संतांची जपे. नेगे माझी वाचा तुटे, मला फुकासाठी, मेघे माझी वाचा तुटे, मला फुकासाठी. याचा सरळ भावार्थ आहे, साधू संत आणि सज्जनांच्या नावाचे स्मरण करून पुण्यवंत व्हावे. सज्जनांची नावे घेताना माझ्या मनात कोणतीही त्रुटी, संशय, विकल्प मनात येऊ नये. कारण सज्जनांचे स्मरण करण्यामध्ये महालाभ आहे. संतांच्या पायावर मनातील सर्व भाव, भक्ती, विश्वास, श्रद्धा ठेवण्याने आपल्या मनाच्या विश्रांतीला आश्रय मिळतो. तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या नावाचा जप केल्याने नामधारकाची सर्व पापे संपून जातात. हा झाला अभंगाचा साधा अर्थ. त्याच्यामधलं बीज वाक्य आहे, घेता सज्जनाची नावे. सज्जनांची नाव घेतल्यानंतर पुण्य मिळतं, पुण्यवंत व्हावे हे सांगितलंय. दुसरं सांगितलंय, नेगे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. हा महालाभ फुकटचा आहे, त्याच्यासाठी माझी वाचा म्हणजे तुमची, आमची, कोणाची वाचा कंजूशी, वाचेने कंजूशी करू नये. मोठ्या आदराने सज्जनांचे नाव घ्यावे. संतांच्या पायाजवळ ठाव घेतला, आश्रय घेतला तर तो विश्रांतीला आश्रय मिळतो. हा दुसरा लाभ सांगितलाय. आणि चौथं सांगितलंय, तुका म्हणे पापे, जाती संतांच्या जपे. संतांच्या नावाचा जप केला तर आपल्या अंतःकरणामध्ये असणारी पापे संपून जातात. तर घेता सज्जनाची नावे हे बीजवाक्य आहे. त्याचं फळ पुण्यवंत व्हावे. त्याच्यानंतर तिसरं सांगितलंय,
संतांच्या पायावर भाव ठेवल्यानंतर विश्रांतीचा ठाव होतो. संतांचा जप केल्यानंतर मनातले पाप निघून जातात. हे 3 लाभ सांगितलं आहे. आणि हे करताना नेगे माझी वाचा तोटी महालाभ फुका फुका, हा लाभ फुकासाठी आहे. तेथे माझ्या वाचीने कंजूशी करू नये असं स्वतःला समजावून सांगतात. आता प्रस्तावना सांगूया, म्हणजे अभंगामध्ये प्रवेश करूया. प्रत्येक प्राण्याला सुख हवे असते आणि दुःख बिलकुल नकोच असते. अनुकूल वेदनियम सुखम अशी सुखाची व्याख्या केली आहे. म्हणजे आपल्या भोवती असणाऱ्या वस्तू ह्या अनुकूल असाव्यात, म्हणजे आपल्या आज्ञेत असणाऱ्या असाव्यात, म्हणजेच आपल्या गरजेच्या वेळी, संकटाच्या वेळी, अडचणीच्या वेळी उपयोगी पडणाऱ्या असाव्यात. असे जर झाले तर आपल्या अंतःकरणामध्ये एक लाट निर्माण होते, म्हणजे आपल्या मनात सुखाची भावना उत्पन्न होते. सुख म्हणजे आनंदच ना. आपल्या मनाला गुदगुल्या होत असतात आनंद झाल्यावर. मनातल्या काळज्या, मनातल्या चिंता, मनाची घालमेल, मनातली खंत, मनातले भय, लज्जा, या सगळ्या गोष्टी एका सुखाच्या अनुभवाने संपून जातात. आपण पक्षाप्रमाणे आकाशात अत्यंत हलके होऊन तरंगत राहून गिरक्या घेत असतो. मनात समाधान नांदते. अशा तऱ्हेची स्थिती प्रत्येक प्राण्याला आवडते. या विरुद्ध प्रतिकूल वेदनियम दुःख, ही दुःखाची व्याख्या आहे. अशी दुःखाची व्याख्या आहे. याचा अर्थ हाच आहे की वस्तू, माणसे, प्राणी यापैकी ज्याने तुम्ही वेढले आहात ते जर तुमच्या प्रतिकूल वागत असतील, म्हणजे विरोधी वागत असतील, अडवणूक करत असतील, प्रतिबंध करत असतील, तुमच्या विचाराच्या विरुद्ध वागत असतील, तुम्हाला सहाय्य करत नसतील, उलट प्रतिबंध करत असतील, तर ती तुम्हाला प्रतिकूल बनतात, ती तुम्हाला नकोशी वाटतात. त्याचा तुम्हाला राग येतो. त्याचे दर्शन देखील होऊ नये असे वाटते. ते तुम्हाला दुःख देतात. आता तुमच्या वाट्याला सुख येते किंवा तुमच्या वाट्याला दुःख येते, ते कोणामुळे? त्याचं कारण काय? या प्रश्नाचा विचार करू. जर तुमच्याकडे पुण्याचा साठा असेल तर तुम्हाला सुख मिळते. जर तुम्ही आयुष्यात पापाचा संग्रह केला असेल तर तुमच्या वाट्याला दुःखच येईल. आता प्रश्न आहे, पुण्य म्हणजे काय, पाप म्हणजे काय? पाप आणि पुण्य हे अंतःकरणावर झालेले संस्कार आहेत, म्हणजे अंतःकरणावर उठवलेल्या खुणा आहेत. पुण्याचे लक्षण काय? सुखाचे साक्षात साधन म्हणजे पुण्य. आणि पाप म्हणजे काय? दुःखाचे साक्षात साधन म्हणजे पाप. जेवढ्या अंतःकरणावर पुण्याच्या खुणा अधिक असतील तेवढ्या पापाच्या खुणा कमी दिसतील. जेवढ्या पापाच्या खुणा अधिक असतील तेवढ्या पापाच्या खुणा कमी होतील. पाप केला तर पुण्याचे आकडे वर जाईल, जर पुण्य केला तर पापाचा ताजोबा वर जाईल.
म्हणजे पाप कमी होईल. आता पाप आणि पुण्याचं कारण काय? सत्कर्म केला तर तुम्हाला पुण्य लाभेल, म्हणजे अंतःकरणात पुण्याच्या खुणा वाढतील. आता निषिद्ध कर्म कराल तर अंतःकरणात पापाच्या खुणा वाढून अंतःकरण पापाने भरून जाईल. तेव्हा दुःख प्राप्त व्हायचं असेल ना तर पापाचा घडा भरून टाका. आणि पापाचा घडा भरण्यासाठी निषिद्ध कर्म करा. तेव्हा निषिद्ध कर्म त्याने पाप आणि त्याने दुःख हा पापाचा रस्ता झाला. आपल्या जीवाला सुख हवे असेल तर पुण्य करा. पुण्य करायचं असेल तर सत्कर्म करा. तेव्हा सत्कर्म, पुण्य आणि सुख हा सुखाचा मार्ग झाला. सत्कर्मे दोन प्रकारची असतात. वर्तमान जन्मात केलेली सत्कर्मे ती आपण पाहिलेली असतात, ती प्रत्यक्षाप्रमाणे सिद्ध असतात. पण जी पुण्य अनंत जन्माची असतात ती आपण स्वतः पाहिलेली नसतात. त्यामुळे त्यांचे अनुमान करावे लागते. ते अनुमान कसे? ज्या जन्मात तुम्ही चांगल्या मार्गाला लागलात ना, देवाने कृपा करून सन्मार्गाला लावले ना, भगवंताचा साक्षात्कार झाला ना, या सगळ्यातून सुख प्राप्त होऊन मनाचे समाधान झाले तर आपण पूर्वजन्मात पुण्य केले आहे असे अनुमान होते. जसे तुकाराम महाराज सांगतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आणखी तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरीच हे आत उडे, सगळा समागम घडे संताचा. तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरीच हे आतुडे, समागम घडे संताचा. आणखी सांगतात बघा, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, दास विठो बाचे झालो, दास विठो बाचे झालो. तेव्हा सुखाचे साधन पुण्य आणि पुण्याचे साधन म्हणजे सत्कर्म हे निश्चित झाले. आता आपण सत्कर्मे कोणती हे पाहू. वेदाने, शास्त्राने आणि संतांनी उपदेश केलेली ती सत्कर्म म्हणजे यज्ञयाग, संत आणि ब्राह्मण यांचा सत्कार, तप करणं, तीर्थयात्रा करणं, व्रतवैकल्य करणं, गंगा स्नान करणं, अतिथीपूजन करणं, भूतदया, हरिकथा करणं, गोसेवा करणं, श्रवणम कीर्तनम अर्चनम विष्णू स्मरणम, पादसेवनम सख्यम दास्यम आत्मनिवेदम ही नवदा भक्ती करणं. नंतर ज्ञानासाठी श्रवण मनन निधिध्यासन, त्याच्यानंतर लोकांसाठी तळी, धर्मशाळा, अन्नक्षेत्र बांधणे, अन्नदान करणे, देवाचा किंवा संताचा जप करणे, सत्शास्त्र पठन पाठन, नाम जप, रूप जप, ध्यान धारणा ही सगळी कर्मे अंतःकरण पुण्याने भरून टाकणारी आहेत. एवढी सगळी पुण्य देणारी कर्मे असताना तुकाराम महाराज या अभंगामध्ये सज्जनाच्या नाम जपाचे महत्व सांगतायत. हे लक्षात ठेवा. काय
एवढी सगळं पुण्य असतानाही तुकाराम महाराज अभंगामध्ये संतांच्या नामजपाचे महत्व सांगतात. कशा तऱ्हेने पहिल्या चरणात पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, अर्थात सज्जनाची नावे घ्यावी म्हणजे आपण पुण्यवंत होतो. ज्याच्याजवळ धन असते त्याला धनवान म्हणतात, ज्याच्याजवळ बुद्धी असते त्याला बुद्धिवान म्हणतात. तशा तऱ्हेने पुण्यकर्मे करून ज्याने पुण्याचा साठा केलाय त्याला पुण्यवान म्हणतात. पुण्य कशाला म्हणतात तर प्रस्तावनेत सांगितलं. सुखाचे कारण पुण्य आहे. सुख मिळवायचं असेल तर पुण्यच करावे कमवावे लागेल. हा सुख आणि पुण्य या दोघांमधील संबंध आहे. सुख हे कार्य आहे आणि पुण्य हे कारण आहे. पुण्याचा साठा सत्कर्मानेच होतो आणि सत्कर्मे अनेक प्रकारची असतात. सुख हा अंतःकरणाचा धर्म आहे, अवस्था आहे. जेव्हा काया वाचा मनाने तुम्ही सत्कर्मे म्हणजे क्रिया करता तेव्हा अंतःकरण सुखावते. किमहं साधु अकरवम किमहं पापम करवम, मी चांगली कामं का केली नाही, मी पापच का केली, अशा तऱ्हेने मरणाच्या वेळेला खेद होत नाही. मी चांगलेच काम केलेले आहे, मी लोकांना सुखच दिले आहे, ही भावनाच पुण्याची आहे. मी कोणाचंही वाईट केलं नाही, सगळ्यांचं चांगलं केलेलं आहे. ही जी तुमच्यामध्ये भावना असते ती भावना सुखाची भावना. आता बघूया, घेता सज्जनाची नावे असं म्हण. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. याच्यामध्ये सज्जन कोणाला म्हणायचे? जो देवासारखे काम करतो, तो सज्जन. याच्यावर तुकाराम महाराजांनी संतांचे लक्षण केले आहे. जे का रंजले गांजले, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, देवतेची जाणावा, देवतेची जाणावा, मृदू सायन नीत, मृदू सायन नवनीन, तैसे सज्जनाचे चित्त, तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी आपण गिरिताना, ज्यासी आपण गीताना, त्यासी धरे जो हृदयी, त्यासी धरे जो हृदयी, तुझी साधू ओळखावा, तुझी साधू ओळखावा, देवतेथे जाणावा, देवतेथे जाणावा, दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि दासी,
त्याची दासा आणि दास, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, देव तेथे ची जाणावा, देव तेथे ची जाणावा. तुका म्हण सांगू किती, तुका म्हणे सांगू किती, तुझी भगवंताची मूर्ती, तुझी भगवंताची मूर्ती, तुझी भगवंताची मूर्ती, तुझी साधू ओळखावा, तुझी साधू ओळखावा, देव तेथे ची जाणावा, देव तेथे ची जाणावा. जो सगळ्यामध्ये देव पाहतो, सगळ्यांना समान मानतो, दुसऱ्यांना सहाय्य करतो, दुसऱ्याच्या संकटात उपयोगी पडतो, दुसऱ्याच्या चिंता दूर करतो, दुसऱ्यांना आधार देतो, स्वतः देवाची भक्ती करतो, स्वतः देवासारखे आचरण करतो, दुसऱ्यांनाही बोध करतो, ज्ञान देतो, दुसऱ्यांना निषिद्ध कर्मापासून दूर करतो, ज्याच्याकडून निषिद्ध कर्मे होत नाहीत, जो सर्वांना देव मार्गावर धर्म मार्गावर चालण्यास मदत करतो, तो सज्जन माणूस. ज्ञानेश्वर महाराजांनी संतांची काही लक्षणं आपल्या पसायदानामध्ये सांगितले आहेत. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रतिवाडो, तया सत्कर्मी रतिवाडो, बोता परस्परे पडो मैत्र जीवाचे, बोता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जावो, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछील तो ते लावो, जो जे वांछील तो ते लावो, प्राणी जात. वर्षत सकल मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू या भूता, अनवरत भूमंडळी भेट तू या मुता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, बोलते ते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमी जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, चंद्रमी जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन, सोय रे हो तू, ते सर्वाई सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोके,
किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीनी लोके बजिजो आदि पुरुषी अखंडित बजिजो आदि पुरुषी अखंडित. किंवा आणखी या बाबतीत ज्ञानेश्वर महाराज खूपच हळुवार आहेत. ए विश्वचे माझे घर ऐसी मती ज्यांची स्थिर. ए विश्वची माझे घर ऐसी मती ज्यांची स्थिर. किंबहुना चराचर आपणची झाला. किंबहुना चराचर आपणची झाला. अशा तऱ्हेने ज्याची दृष्टी अत्यंत व्यापक आहे, संकोचित नाही, ज्याला सगळं विश्वच आपले सोयरे मानतायत, त्यालाच सज्जन म्हणतात. साधू संतांचे नाव घेता, नाव घेणाऱ्याला पुण्य मिळते. तो पुण्यवंत, तो पुण्यवंत होतो. पण सज्जनाजवळ हे पुण्य येते कुठून? तर ते पुण्य भगवंताच्या सेवेमुळे येते. भगवंताच्या सतत नाम प्रचारामुळे त्याला मिळते. आता हे पुण्य भगवंताजवळ तरी कुठून येते? तर काही कीर्तनकार सांगतात देव सज्जनांची सेवा करतो म्हणून देवाजवळ पुण्य येते. आता हा कीर्तकान चुकीचं सांगतोय. कारण गीतेमध्ये म्हटलंय ना दत्ते कसचित पापं न चैव सुकृतं विभू अज्ञानेना व्रतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवा. देवाला अपहत पापमा असंही म्हटलंय. म्हणजे देवाजवळ पाप आणि पुण्य दोन्हीही नसते. देवाजवळ पुण्य पाप असेल ते देवाला जन्म घ्यावा लागेल, जी गोष्ट असंभव आहे. म्हणून देवाजवळ पापही नसते आणि पुण्यही नसते. म्हणून देवाचे पुण्य सज्जनाजवळ येते हे म्हणणे बरोबर होणार नाही. देव हा आनंदाचा कंद आहे, आनंदाचा सागर आहे. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देव वर, बाप रखुमा देव वर, सर्व सुखाचे सागर. तुझे पायी सुख सर्व आहे, किंवा सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो. किंवा संस्कृतमध्ये आनंदम ब्रह्मणो विद्वान न बिभेती कुतश्चन. ब्रह्माचा आनंद जाणून कोणही भिण्यापासून प्रत्येक माणूस दूर होतो. भगवंत सुखरूप आहे. अशा सुखस्वरूप भगवंताचे काया वाचा मनाने श्रवण, कीर्तन, अर्चन, स्मरण, दास्य, सख्य, पादसेवनम, आत्मनिवेदन इत्यादी 9 भक्तीने प्रेम संपादन करतो. तेव्हा देव त्याला आपल्या स्वरूपाला घेऊन तो संत ही जिवंतपणेही देवस्वरूप बनतो व देव सोडल्यावरही देवस्वरूप बनतो. अशा देवस्वरूप बनलेल्या संताच्या नावामध्ये सर्व सुख ओळंगून असतातच. देवाचे सर्व सुख ज्याच्याजवळ असते तो पुण्यवान, म्हणजे पुण्य कमावलेला असतोच मुळी. त्यामुळे त्याच्या नावाचे स्मरण करणाराच सज्जन माणसाच्या पुण्याचा आणि सुखाचाही लाभ होतो, तोही पुण्यवंत होतो.
जो पुण्यवान आहे तोच भगवन दर्शनाचा, आत्मदर्शनाचा, सुखाचा किंवा परमानंदाचा मालक होतो. तेव्हा तुकाराम महाराजाचं सांगणं काय, संतांची नावे घेण्यास आळस करू नये, हे सांगण्यासाठी स्वतःचेच उदाहरण देत आहेत. हे दुसऱ्या चरणामध्ये, नेगे माझी वाचा त्रुटी महालाभ फुकासाठी. नेगे माझी वाचा त्रुटी महालाभ फुकासाठी. तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या नावाचे स्मरण केल्याने जर आपणास पुण्यरूप धन मिळणार असेल तर माझ्या वाणीमध्ये ती संतांची नावे घेण्याविषयी कोणतीही त्रुटी होऊ नये. इथे त्रुटी याचा अर्थ संतांचे नाव घेतल्याने खरोखरच पुण्याचा फायदा होईल की नाही अशा मनात संशय देखील राहू नये. याचा काहीही फायदा होणार नाही अशी विपरीत भावना होऊ नये, किंवा उद्या नावे घेऊन आज जरा कंटाळा झालाय, उद्या नावे घेऊन आज जरा कंटाळा आलाय असा आळस देखील होऊ नये. किंवा आज नामस्मरण करूयाच नको, याला प्रमाद म्हणतात. तेव्हा संशय, असंभावना किंवा आळस आणि प्रमाद या गोष्टी संतांची नावे घेण्याबाबत होऊ देऊ नयेत असे स्वतः बदल बोलतात. म्हणजे साधकांना त्या गोष्टी तुकाराम महाराज समजावतायत की संतांची नावं घेण्यामध्ये आळस, प्रमाद होऊ नये. साधकांना ते का समजावतायत? संतांचे नाव घेण्याने माणूस पुण्याचा धनी होतो. पण पुण्याचे धनी झाल्याने फायदा काय? तर बोलतायत, महालाभ भोकासाठी. हा महालाभ कोणता? नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी, या दुसऱ्या चरणामध्ये बोलतात. हा महालाभ कोणता? त्यांचे स्वरूप काय? देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, गुणदोष आरपले, गुणदोष आरपले, देव झाले अवघे जन. बरवे झाले चित्त झाले महालाभ, चित्त झाले महालाभ. दर्पणीचे दुसरे भासे, दर्पणीचे दुसरे भासे, परी ते एक असे ते, परी एक असे ते. तुका म्हणे सिंधू भेटी, तुका म्हणे सिंधू भेटी, उदका तुटी ओहोळासे, उदका तुटी ओहोळासे. संत सज्जन सोयऱ्याच्या नावाचा जप करताच एवढे पुण्य होते की महालाभ हाताशी येतो. हा महालाभ म्हणजे विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, वेदावेद भ्रम अमंगळ, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यते. जनी वनी निरंजनी वासुदेव समान, जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंद.
अवघा झाला आनंदू. जीव आणि ब्रह्माच्या एकत्वाचा अनुभव येतो तेव्हा देखिला देखिला माय देवाचा देव, फिटला संदेव निमाले दोजे पण. देखिला देखिला माय देवाचा देव, फुटला संदेव निमाले दोजे पण. सगळ्या द्वैताचा नाश झाला तर सगळ्या काळजा, सगळे क्लेश, सगळी दुःखे, सगळा मरणत्रास, जन्म मरणाचा भवसागर सगळे सगळे संपून जाते. माणूस जीवनमुक्त होऊन जातो. अगदी जिवंतपणे याला महालाभ म्हणतात. आणि तो अगदी फुकट मिळतो. त्यासाठी धन द्यावे लागत नाही. हा महालाभ तर झालाच, आणखी काय होते? आणखी लाभ होतो ना. पण त्यापूर्वी काय होते? विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव, विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव. संतांच्या पायावर भाव असला म्हणजे विश्वास, श्रद्धा आणि भक्ती असली तर संपूर्ण विश्रांतीला आश्रय मिळतो. आपण जीवनात अहंकार करतो आणि शरीर, इंद्रिय आणि मन सगळ्या क्रियाकलापामध्ये अडकून जातात. त्या क्रियाकलापांनी शरीर, इंद्रिये आणि मन थकून जातात. नकोसे वाटते, तोचपणा येतो. आता हे सगळे थांबावे. याचा उपयोग तरी काय? या सगळ्या जगण्याचा अगदी वीट आलाय. आता हे पुरे झाले. आता हे नको, किती दिवस करावे, याला काही अंत आहे की नाही, अशा तऱ्हेने मनात विचार येतो. तेव्हा समजावे मनाला विश्रांतीची ओढ लागली आहे. मग ही विश्रांती कुठे मिळेल? विश्रांतीचा ठाव म्हणजे आश्रय कोण? विश्रांतीचा आश्रय म्हणजे संतांच्या चरणावरचा भाव, म्हणजे श्रद्धा. तिथेच तुम्हाला विश्रांती, शांती आणि समाधान मिळू शकते. या अभंगाच्या 4थ्या चरणात तुकाराम महाराज संताच्या नावाच्या जपाचा आणखी एक फायदा सांगतायत. तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, जाती संतांच्या जपे, जाती संतांच्या जपे. संतांच्या नावाचा जप केला त्या पापाचा नाश होतो. हे कसे काय? संतांच्या नावाचा जप आणि पापाचा नाश यात काय संबंध आहे? तुमच्या जीवनात बोधाचा प्रवेश झालेला नसेल तर पुण्याबरोबर, पुण्यापेक्षा जास्तच आपण पापाचीच कमाई अधिक करून ठेवतो. बोध झालेला नसल्याने पापाचा नाश तर होत नाही, पण संतनाम घोषाने तुमच्या मनात पुण्याचा स्तर एवढा वाढतो की तुम्ही कमावलेली पापे ही अत्यंत नगण्य पातळीपर्यंत पोहोचतात. याला गौण रूपाने अज्ञानाचा नाश म्हणता येईल. दुसरं म्हणता हा की ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो.
याप्रमाणे पुण्याच्या अर्जनाने जर देवाने तुम्हाला ज्ञानाचा लाभ दिला तर सगळेच प्रश्न संपून जातात ना. कारण बोध किंवा ज्ञान ही अशी शक्ती आहे की अनंत कोटी जन्माची पापे एका क्षणात जळून खाक होतात. त्याचा मागमूसही राहत नाही. भगवद्गीता म्हणते यथे धांसी संमिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. अत्यंत चांगला पेटलेला अग्नी जसा संपूर्ण लाकडाच्या ढिगाला एका क्षणात भस्मसात करतो, त्याप्रमाणे ज्ञानाचा अग्नी सुद्धा सगळ्याच्या सगळ्या कर्मानं एका क्षणात जळून नष्ट करतो. अर्थात साधक सर्व पापरहित विशुद्ध अंतःकरणाचा ज्ञानाचा पुतळा बनून जातो. लाज भय काय चिंता मानाई सर्व सुखे पायी ओळंगती. सर्व सुखे पायी ओळंगती. अशा तऱ्हेने महासुखाच्या शय्येवर तो लोळत असतो. संतांची पायी हा माझा विश्वास. संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे दास झालो त्यांचा. त्याची माझे हित करती सकळ. त्याची माझे हित करती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करीन. जेणे हा गोपाळ कृपा करीन. गोपाळाने आपल्या स्वरूपाचा बोध करणे ही त्याची कृपा आहे. भगवंताची कृपा जन्मोजन्मीच्या पुण्य कमाईने होत असते. अदाला इथे या भंगाचा शेवट. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव.